सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही या वृक्षारोपणच्या कार्यक्रमामध्ये आले. आज आपण अनेक जणांना मेसेज टाकले होते सोशल मीडियावर. मला अंदाज होता की 50-60 जण येईल, पण ठीक आहे, जेवढे आले तेवढे खूप आनंद वाटतंय की तुम्ही निमंत्रणाला मान देऊन आले. खास करून चिकी भाऊ चिकी भाऊंचं खूप खूप आभार की तुम्ही आले. बाकी आपण आता वृक्षारोपणचा कार्यक्रम चालू करूया. भाऊ त्याच्या पद्धतीने चांगलं काम करतो आणि आपण सगळे भाऊंना फॉलो करतो, एवढं प्रेम करतो. तर आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वृक्षारोपणाचं काम करतो आणि आपण पुण्यामध्ये राहतो आणि आपल्यापेक्षा जास्तच महत्त्व कोणाला माहीत नाही, कारण पुणे सिटीची जी वाट लागली आहे. सो वृक्षारोपण इज मच निडेड. सो थँक्यू सो मच प्रितेश भाऊ आणि सगळे. म्हणजे आता मी नाव घेते तर कोणी राहिलं तर वाईट नको वाटायला, म्हणून फक्त पूर्ण बांधिलकी फॅमिलीचंच नाव घेतो. धन्यवाद असा इव्हेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल. आणि आपण गोईंग फॉरवर्ड असे चांगले इव्हेंट ऑर्गनाईज करत राहू, जेणेकरून समाजासाठी आपण काहीतरी वी कॅन गिव्ह इट बॅक टू द सोसायटी. सो धन्यवाद, थँक्यू. चला मचू आहे, बाकी काही नाही, बांधिलकीचा विषय. चला आपण किती आता जण असेल? 20-25 बांधिलकी 20-25 जण असतील. 20-25. तुझा खास चालू आहे. आजचा जो प्रोग्राम ठरवला होता PM प्रोडक्शन ओमकारदादा की एवढं चांगलं वर्कसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं. एवढे 111 ट्रीज आम्ही आज सगळ्यांनी मिळून लावले. खूप बरं वाटलं, असं काहीतरी छान काम करू. बांधिलकीचं नातं आणि श्रीमान दादाचं आणि आपल्या श्रीमान फॅमिलीचं जसं नातं आहे, तसं घट्ट नातं आणखी एक आपल्या आज लावलेल्या नवीन रोपांचं आणि मातीचं आहे. बस असंच आपलं नातं टिकून असायला पाहिजे. मेरे भाई का बर्थडे, भाई के बर्थडे पे सब लोग पार्टी करते हैं, बट हमारे श्रीमान भाऊ के बर्थडे के लिए आज इकडे बांधिलकी फॅमिलीने 111 झाडं लावायचा जो उपक्रम केला. सो सगळ्यात पहिले बांधिलकी फॅमिलीचे PM प्रोडक्शन आणि टीमचे खूप खूप आभार. खूप छान वाटलं इकडे येऊन. मला विचारलं गेलं की चिकी भाऊच जमेल का यायला. म्हटलं अरे, ज्या इन्फ्लुएन्सरकडनं इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही एवढी चांगलं कामं करतायत तर त्या इव्हेंटला तर आलंच पाहिजे. आणि मला पण फार मजा आली. सो सगळ्यांचं अभिनंदन. श्रीमान दादा, मी आत्ता तुझ्या टीममध्ये काम करतो आहे. आता टीममध्ये काम करतो त्यासाठी आपला जो PM प्रोडक्शनचा प्रितेश दादा असेल किंवा अगदी कॅमेऱ्याच्या मागे उभे आहेत ओंकार दादा, त्यांच्यामुळे मी इथं आहे आज. ही टीम खूप चांगली आहे तुमचीच नाही, आपली. मी बोलेन आपली बांधिलकी जपूया, झाडं लावूया. लाडाचा माणूस म्हणजे श्रीमान दादा. तर हे PM प्रोडक्शन प्रीतम दादा झाला, ओंकार दादा झाला, ह्यांनी आज इथं वृक्षारोपण केलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे, कारण काही काळाची खूप गरज आहे. जसं आपलं आत्ता क्लायमेट वगैरे चालू आहे, तसं यांच्याकडून खूप प्रेम तुला. बांधिलकी म्हणजे एक प्रेम जे सगळ्यांना एकत्र ठेवतं आणि म्हणजे फॅमिलीसारखं आहे. प्रेम द्या फक्त. आज आम्ही इथे बांधिलकी ह्या नावाला साध्य करण्यासाठी 111 झाडं इथे लावलेले आहेत. तर आज खूप आनंद झाला. नवीन लोक भेटले, परत आम्ही इथे रोपटे लावले जातात. ह्याचा आम्ही डेली बघणारे, केअर घेणारे ह्याची. आणि पुढच्या वर्षी ह्यांची काय सिच्युएशन असेल ते सुद्धा आम्ही बांधिलकी फॅमिलीला नक्की सांगणार आहे. आणि हे एक आपल्या बांधिलकी फॅमिलीकडनं या एन्व्हायरमेंटला गिफ्ट आहे. एक व्यक्ती आपल्यासोबत आला असं बघून छान वाटतंय. असं तुम्ही एवढं सगळं करता, एवढं सगळं प्रेम देता ना, मग तुम्हाला पण सपोर्ट आणि हे करायला यायलाच लागणार. सिद्ध्या, सॉरी, श्रीमान भाऊ, आपण लहानपणापासून एकत्र होतो, सोबत होतो. पण आज आपण मोठे झालो आहे आणि मोठे होता होता आपण कधी विचार केला नव्हता की आपल्यासाठी
तिसरा व्यक्ती कोणीतरी काहीतरी करेल ते आज मला स्वतःहून बघायला भेटलं इथे जेव्हा मी प्रत्यक्षात इथे आलो तेव्हा. आपला प्रितेश माने म्हणजे PM प्रोडक्शन ह्यातर्फे आज 111 झाडं तुझ्या बड्डे निमित्त खास इथे लावल्या गेलेली आहेत. जसं की तू बोलला होता स्ट्रीमवरती, मला माझं बड्डे गिफ्ट फक्त एक झाड लावा मला भेटून जाईल. आपल्या बांधिलकी फॅमिलीमधली जी काही माणसं आहेत ते तुझ्या बड्डेमुळे आज इथे जवळपास 111 वृक्ष त्यांनी लावलेली आहेत आणि ह्या वृक्षांची नंतर काळजीसुद्धा घेणी आहेत. जे निसर्गासाठीच करतोय, आपल्या श्रीमंत फॅमिलीसाठीच करतोय, जे पण करतो आपण सगळं आपल्यासाठीच करतोय ते. आणि चांगले उपक्रम आपण बांधिलकी फॅमिली निभवलोय तो चांगलाच आहे. म्हणजे बांधिलकी म्हणजे आपल्यासाठी सर्वच आहे, म्हणजे सगळंच बांधिलकी म्हणजे सगळंच आहे आपल्यासाठी. दादा हे झाड दिसतंय का? हे झाड आज मी या शेजारी बसलोय आणि उद्या हे झाड आज मला सावली देत नसलं तरी उद्या हे बांधिलकीचं झाड आपल्या सर्वांना सावली देणार आहे. प्रितेश आणि मी खूप प्रयत्न केला, स्वप्न पाहिली झाडं लावायचा, आज ती लावून झालेत. खूप छान वाटतंय. मी ज्यादा काही बोलत नाही. त्यासाठी झाडं लावण्यासाठी मला शंतनूने, माझा मित्र प्रशांत, त्याने खूप सारी मदत केली. सगळ्यांनी आपले PM प्रोडक्शनची तर पूर्ण टीमच होती, पण बांधिलकीमध्ये पण खूप मेंबर आले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तरी पण अजून एकदा खास करून ह्याचे वडील काका तुम्हाला खूप सारं प्रेम, परत एकदा खूप सारं प्रेम तुम्हाला. हे आज जे मोहीम आहे ना, ही फायनल म्हणजे मोहीम ही जी फतह केली आम्ही, हे तुमच्यामुळे झालं. तुम्हाला प्रेम दादा, काकांना प्रेम दे प्लीज, फुल इजम. पहिल्यांदा सर्वांचा आभार, धन्यवाद. तुम्ही आज पुण्यामध्ये दादा टेकडीमध्ये आले. जे काय आपण मागील आठवड्यापासून जे काही ठरवत होतं वृक्षारोपण हे करणं फक्त आपल्या एक दादाला शुभेच्छा देण्यासाठी किंवा दादाला आनंद देण्यासाठी नाही, तर आपल्या निसर्गाला काहीतरी देणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण मी जास्त राजकारणामध्ये नाही घुसत, पण आत्ताच्या काळात आहे ना, झाडे तोड खूप चाललेली आणि त्या कारणाने निसर्गाला हे वृक्ष आपण हे लावले, हे काय आत्ता 10 दिवसात किंवा 5 दिवसाचं नाही, हे 10 वर्षांनी 15 वर्षांनी जे काय आपलं पुढचं जे युग असेल त्यांच्यासाठी खूप प्लीज फोन बंद करावे बोलतो ना हां, त्यांच्यासाठी ते खूप झाडं महत्त्वाचे पुढच्या 10 वर्षांनी. त्या दृष्टिकोनाने हे झाडं आणि श्रीमान फॅमिलीमध्ये आणि बांधिलकी फॅमिलीमध्ये आत्ता जे काही नवीन आता जुळत चालले, त्यांना माहीत नसेल की आपण सर्वात पहिलं आपलं टार्गेट आणि सर्वात पहिलं आपलं कर्तव्य हे जे आहे ते वृक्षारोपण आहे. श्रीमान फाउंडेशन जे उभं झालं आहे त्याचा पण तुम्ही सिम्बॉल जर बघितला तर ते झाड आहे. तर वृक्षारोपण हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सर्व इथं आले, मी खरंच प्रत्येकाचे आभार मानतो. धन्यवाद, थँक्यू. आणि पुढचे 2 शब्द अभिदादा आणि चिकी भाऊ बोलावे अशी नम्र विनंती. आपण पॅकअप करूया. ते सगळं ठीक आहे, पण तू आमच्यावरती काढ. म्हणजे छान वाटलं आणि त्याचं जे एन्थुझियाझम आहे, जी करायची इच्छा आहे ना, बघून प्रितेशचं मनापासून करतोय आणि सगळे लोक त्याला साथ देतात, सगळेजण मनापासून करतात. असंच करत राहा भावांनो, आम्ही सगळे बरोबर आहोत आणि असंच मजबूत राहूया. आणि एकच वर्षी नाही, तो दरवर्षी काय ना काय असे बांधिलकीसाठी प्रोग्राम करतच असतो आणि मला तरी असं वाटतं हा खरा बांधिलकीवाला आहे. आणि असे जर हजारो बांधिलकीवाले भेटले ना तर आपण मचून टाकूया. शेवटचं बोलायचं आहे, या प्रकल्पासाठी PM प्रोडक्शन हे नाव दिसत असेल किंवा श्रीमान फाउंडेशन हे नाव दिसत असेल, पण ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं हे ओमकार आणि शंतनू ह्या दोघांनीच हे झाडं आणले. ह्या दोघांनीच हे मागील 2 आठवड्यापासून प्लॅनिंग करतायत. तिथं 10 वेळा येणे, इथं मॅडमची परमिशन घेणे, यांच्या सर्वांचं खूप खूप आभार. आणि खास करून ओमकारचे जे वडील आहे काका, तुम्हाला पण खूप खूप आभार. तुम्ही हे वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली, झाडं आणण्यासाठी मदत केली. खूप सारं प्रेम बांधिलकीकडून तुम्हाला प्रेम कायम राहणार. #बांधिलकी जीव आहे आणि जीव राहणार. श्रीमान दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे श्रीमान दादा. श्रीमान दादा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रीमान भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमान दादा, हॅपी बर्थडे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादूस, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमान दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीमान दादाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमान दादा. दादा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे ना मेरी
मेरी जान. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅशटॅग बांधिलकी. 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 जीव आहे आणि जीव राहणार. बांधिलकी.